महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पागोटे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा गुलाल। शेकापच्या समृद्धी साईराज पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध वर्णी। रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते वाजेकर शेटजी यांच्या आदेशानुसार 1960 मध्ये स्थापन झालेल्या पागोटे ग्रामपंचायतीमध्ये विकासाची परंपरा कायम राहिली आहे। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीत निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले असून सरपंच पदासह 10 पैकी 10 जागा, एक सरपंच आणि 9 सदस्य निवडून आले आहेत। या विजयानंतर आता उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या समृद्धी साईराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पागोटे गावच्या प्रगतीचा पाया पाटील घराण्याने भक्कम केला आहे। 1960 मध्ये गावाचे पहिले सरपंच म्हणून स्वर्गीय गणपत काथारी पाटील यांनी 2 टर्म कार्यभार सांभाळून लोकसेवेचा श्रीगणेशा केला। त्यानंतर स्वर्गीय दत्तू धर्मा पाटील यांनीही सरपंच म्हणून गावाची धुरा यशस्वीपणे सांभाळली। या दोन्ही मान्यवरांच्या कार्यकाळात विविध शासकीय निधीतून गावात शाळा, रस्ते, ताळे आणि पाणीपुरवठ्याची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन गावच्या विकासाला गती मिळाली। नवनियुक्त उपसरपंच समृद्धी पाटील या मनोहर गणपत पाटील यांच्या नातसून असून शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्तू धर्मा पाटील यांच्याही त्या नातसून आहेत। तसेच त्या मयूर दत्तू पाटील व हेमलता मयूर पाटील यांच्या सून आहेत। समृद्धी पाटील यांचे सासरे मयूर पाटील आणि हेमलता पाटील हे दोघेही नेहमीच गावातील सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असतात। तसेच समृद्धी पाटील यांच्या कार्याला त्यांचे पती साईराज पाटील यांचाही मोलाचा सपोर्ट असतो। त्यांच्या याच अनुभवाचा आणि पाठिंब्याचा फायदा आता समृद्धी पाटील यांना मिळणार आहे। अशा प्रबळ वारसा लाभलेल्या घराण्यातील सून आता उपसरपंच म्हणून गावच्या विकासाचा वारसा पुढे नेणार आहेत। निवडीनंतर आपले मत व्यक्त करताना उपसरपंच समृद्धी पाटील म्हणाल्या की माझ्या घराण्याला मोठा राजकीय वारसा लाभला आहे। माझ्या पूर्वजांनी गावात जी मोठी विकास कामे केली आहेत तोच वारसा मी यापुढे निष्ठेने पुढे नेईन। ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरून गावच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। पाटील कुटुंबासाठी हा दिवस आनंदाचा ठरला। एकीकडे समृद्धी पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड आणि याच दिवशी त्यांच्या कन्येचा दुसरा वाढदिवस होता। या योगायोगाने कुटुंबात आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण दिसून आले। समृद्धी पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेलचे माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, परेश ठाकूर, ग्रामसेविका रेश्मा ठाकूर तसेच पागोटे सरपंच कुणाल पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पाटील कुटुंबीय, मित्र परिवार यांनी उपस्थित राहून अभिनंदनाचा वर्षाव केला। निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उपसरपंच पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर पागोटे गावात बँडांच्या तालांवर समृद्धी पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली। वडीलधाऱ्यांनी लावलेले हे रोपटे आज एका मोठ्या वटवृक्षासारखे उभे आहे। आपल्या घराण्यातील पूर्वजांनी ज्या निष्ठेने गावाचा विकास केला त्याच निष्ठेने आणि मायेने ही सून आज विकासाचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पागोटे उरण। खासदार म्हणून त्याला कोण दिलेली दत्ता पाटलांनी खासदार म्हणजे अनेक खासदार आपापल्या मतदारसंघात निवडून येतात, पण हे अख्ख्या जिल्ह्यातून तर हेच ज्यांना खासदार म्हणून पदवी दिली दत्ता पाटील, निवा पाटील आणि इतर सगळे गावची नेते मंडळी त्यांनी त्याला खासदार म्हणून पदवी दिली। अशी म्हणजे खासदार पदवी या अख्ख्या इंडियात मला दिलेली असेल असं तर आहेत खासदार आणि त्यांचं भाग्य मला हरकत नाही। त्यांचं आम्ही मस्त हे दोन्ही घराने दत्तू धर्मा पाटील आणि गणपत काथारे पाटील डाव्या विचारसरणीने शेवटपर्यंत राहिलेले। त्यांनी डावा विचार सरण्याची पायरी कधी सोडली नाही। दत्तू धर्मा म्हणजे शेका पक्षाविरुद्ध कोणी आवाज उठवला तर त्याला तातडीनं बोलणारे, बोलणारे, खर्चवणारे असे आमचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय दत्तूराव पाटील आणि त्यांची नातसून आणि माझी नातसून या ठिकाणी होते आणि बिनर होते। आपल्या गावचे सरपंच, माजी उपसरपंच, सगळे सदस्य यांचे मी आभार मानेन की त्यांनी आजची निवड बिनविरोध केली आणि एक संपूर्ण इतिहास संपूर्ण जिल्ह्यात दाखवला। त्यामुळे सर्वांचे अभिनंदन। बाबा बोलले की आजची वेळ ही त्यांच्यासाठी जशी भाग्याची आहे तशी आपल्या महाविकास आघाडीसाठी सुद्धा भाग्याची आहे खरं बोलायला गेलं तर। कारण त्यावेळेला ज्या ज्या निवडणुका आपण लढल्या त्या महाविकास आघाडीतनं लढल्या गेल्या आणि त्याचंच फळ आपल्याला त्या वेळेला भेटलं ग्रामपंचायतीला आणि आता सुद्धा आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भेटलं। दिलेल्या शब्दाला जागणारे आपण सर्व आहोत, त्याचं पण एक फळ आहे।
तर सरपंचाचं सुद्धा अभिनंदन आणि नवनिर्वाचित उपसरपंच समृद्धीचं सुद्धा अभिनंदन. समृद्धीला मी आमच्या इथं ऑफिसला ती कामाला होती विकास शेटकडे, तेव्हापासून बघतोय. खरोखर मेहनती मुलगी आहे ती आणि तिच्या पाठी तुम्ही सर्व कुटुंब कायम उभे राहिलात म्हणून तिचं फळ सुद्धा तुम्हाला भेटतंय. असंच भविष्यात आपण सगळे एकत्र राहूया आणि असेच चांगले सुगीचे दिवस आपण पाहूया हेच तुम्हाला मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आमच्या या जिल्हा परिषद सदस्या आणि आमच्या पंचायत समितीचे सदस्य उपसभापती आमच्या शिवसेनेकडनं सुद्धा तुझा